मन मंदिरा गजर भक्तीचा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी। ऐका, 4 प्रकार मी तुम्हाला उपदेशाचे सांगितलेले आहेत। कधी कधी उपदेश एकाला केला जातो, कल्याण एकाचं होतं, हा पहिला प्रकार। कधी कधी उपदेश एकाला केला जातो, कल्याण अनेकांचं होतं, हा दुसरा प्रकार। कधी कधी उपदेश अनेकाला केला जातो, कल्याण अनेकाचं होतं, हा तिसरा प्रकार। आणि कधी कधी उपदेश अनेकाला केला जातो, कल्याण अनेकांचं होतं। तुम्ही म्हणता महाराज एवढं का सांगितलं? कारण आजचा अभंग हा यातल्या 4थ्या प्रकारातला आहे। विठाला 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 विठाला। थोडंसं बारीक ऐकलं, लक्ष देऊन ऐकलं तर सगळ्याला समजेल असं सोपं करून सांगतो। एक मिरची घेतली तरी सुद्धा ती तिखट लागते, त्याच्यापासून एक लहानसा तुकडा जरी बाजूला काढला तरी सुद्धा तो तिखट लागतो। ऐका, एक मिरची घेतली तरी सुद्धा ती तिखट लागते, त्याच्यापासून लहानसा तुकडा जरी बाजूला काढला तरी सुद्धा तिखट लागतो। मिठाचा मोठा खडा घेतला तरी सुद्धा तो खारट लागतो, त्याच्यापासून लहानसा तुकडा जरी बाजूला काढला तरी सुद्धा तो खारट लागतो। ऐका, परिसाचा मोठा तुकडा घेतला आणि त्याने जर लोखंडाला स्पर्श केला तरी सुद्धा त्याचं सोनं होतं, आणि परिसाचा लहानसा तुकडा जरी बाजूला काढला आणि त्याने जर लोखंडाला स्पर्श केला तरी सुद्धा त्याचं सोनं होतं। का सांगितलं? मूळ स्वरूप जसं आहे त्याच्यापासून त्याचा अंश बाजूला काढला तरी अंशानं त्याचा मूळ स्वभाव सोडला नाही। का 3 उदाहरण मी तुम्हाला दिले, मिरचीचं दिलं, मिठाचं दिलं, परिसाचं दिलं, अंशानं स्वतःचा मूळ स्वभाव सोडला नाही। मग जगातलं सर्वात मोठं आश्चर्य बघा, निर्जीव वस्तू आहे यांनी मात्र आपला स्वभाव सोडला, मात्र सजीवानं आपला स्वभाव सोडला। निर्जीव वस्तू आहे यांनी आपला स्वभाव सोडला नाही, मात्र सजीवानं आपला स्वभाव सोडला। तुम्ही म्हणता महाराज असं कसं म्हणता? जीवाच्या बाबतीत जर विचार केला तर जीव हा देवाचा एक अंश आहे। जीव हा देवाचा काय आहे? एक अंश आहे। मग ऐका, जीवाच्या बाबतीत जर विचार केला तर जीव हा अल्पज्ञ आहे। ऐका, देवाच्या बाबतीत जर विचार केला तर देव हा सर्वज्ञ आहे, आणि जीवाच्या बाबतीत जर विचार केला तर जीव हा अल्पज्ञ आहे। ऐका, देवाच्या बाबतीत जर विचार केला तर देव हा सर्वव्यापी आहे, आणि जीवाच्या बाबतीत जर विचार केला तर जीव हा एक व्यापी आहे। जगात अशी जागा नाही का तिथं माझा देव नाही। एक जणांना कीर्तन झाले विचारलं, महाराज तुम्ही एवढं देवाबद्दल बोलता, सांगा तरी तुमचा देव कुठं आहे? त्याला विचारलं, दादा अरे कुठं नाही हे म्हणण्यापेक्षा कुठं आहे हे मला विचार। देव हा सर्वव्यापी आहे। देवाच्या बाबतीत जर विचार केला तर देव हा सर्वव्यापी आहे, आणि जीवाच्या बाबतीत जर विचार केला तर जीव हा एक व्यापी आहे। देवाच्या बाबतीत जर विचार केला तर देवाला सगळंच कळतंय, आणि जीवाच्या बाबतीत जर विचार केला तर जीवाला थोडंच कळतंय। बऱ्याच जणाला थोडंच कळतंय पण लय कळाल्याचं अवसनात। बऱ्याच जणाला आपल्याला काय कळत नाही हेच कळत नाही। सर्वज्ञ आणि अल्पज्ञातला फरक सांगतो। जीवाला बऱ्याच गोष्टी माहिती होत नसत्यात। बाण टोकरलेला भावाला जरी कळत नसला तरी सुद्धा देवाला कळतंय। ऐका, बायको किती बी जरी नवऱ्याच्या मुकाट्या चोरून कापूस विकत असेल, नवऱ्याला जरी कळत नसलं तरी सुद्धा देवाला कळतं। माझी म्हैस दूध देताना 5 लिटर दूध देते, पण पुण्याला माझं 12 लिटर दूध जातंय हे लोकाला सांगत जरी असला, लोकाला जरी कळत नसलं तरी सुद्धा देवाला कळतंय। मी सर्वज्ञ आणि अल्पज्ञातला फरक सांगतोय। ऐका, देवाच्या बाबतीत जर विचार केला तर देव हा सर्वज्ञ आहे,
आणि जीवाच्या बाबतीत जर विचार केला तर जीव अल्पज्ञ आहे. देवाच्या बाबतीत जर विचार केला तर देव हा सर्वव्यापी आहे. आणि जीवाच्या बाबतीत जर विचार केला तर जीव हा एक व्यापी आहे. आणि सगळ्यात मोठा फरक ऐकून जा, देवाच्या बाबतीत जर विचार केला तर देवाजवळ सुख आहे. आणि जीवाच्या बाबतीत जर विचार केला तर जीवाजवळ दुःख आहे. मग तुम्हाला सुख पाहिजे ना तर त्या पांडुरंग परमात्मा सुख रूपाईसा तुझ कोणी सांगा. 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 हा सुख रूपाईसा तुझ कोणी सांगा. 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 माझ्या पांडुरंगार सारेखा. माझ्या पांडुरंगा सारेखा. सुख रूपाईसा तुझ कोणी सांगा. 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 सुखरूपाईसा तुझ कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारिका तू. खरं सुख आहे ते पांडुरंग परमात्म्याजवळ आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. एवढंच नाही, सर्व सुखाचे आगर जणी मने शारंगधर. सर्व सुखाचे आगर मने नरहरे सोनार. खरं सुख आहे ते आमच्या पांडुरंग परमात्म्याजवळ आहे. अजून ऐका, या जगाच्या पाठीवर जन्माला आलेला प्रत्येक जण दुःखी आहे. प्रत्येक जण दुःखी आहे. कोणी असू द्या, राजा असला तरी तो दुःखी आहे आणि प्रजा असली तरी तो दुःखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. प्रत्येक जण दुःखी आहे. आणि या दुःखाविषयी एक दिवस आमच्या मनाला वाटलं आणि आम्ही तुकोबारायच्या दारात गेलो आणि आवाज दिला, तुकोबाराय. तुकोबाराय घरातून बाहेर आले. विठ्ठल विठ्ठल नावाचा गजर करत तुकोबाराय घरातून बाहेर आले आणि आम्ही तुकोबारायच्या दारात गेलो आणि आवाज दिला, तुकोबाराय आमच्या वाट्याला दुःख आहे. तुकोबाराय सांगतात, फक्त तुमच्याच वाट्याला दुःख नाही, माझ्या सुद्धा वाट्याला दुःख आलंय. तुम्ही म्हणता ना, असं कसं म्हणता? अजून ऐकताय? तुकोबाराय सांगतात, फक्त तुमच्याच वाट्याला दुःख नाही, माझ्या सुद्धा वाट्याला दुःख आलंय. अजून एक वाक्य बोलू. अहो, ज्यांना ज्यांना देव कळाला त्यांच्या सुद्धा वाट्याला दुःख आलंय. काय म्हणले महाराज? अहो, ज्यांना ज्यांना देव कळाला त्यांच्या सुद्धा वाट्याला दुःख आलंय. तुम्ही म्हणता महाराज असं कसं म्हणता? अहो, ज्या माऊलीकडे बघून अखंड विश्व आई म्हणताय त्या माऊलीला सुद्धा दुःख आहे. आणि माऊली घरात बसलेली असताना निवर्ती दादांना विचारलं, ज्ञाना काय करतोय? तेव्हा ज्ञानोबारायाने सांगितलं, दादा मी यज्ञ करतोय. कसला यज्ञ? अरे
अरे अपमान सहन व्हावं म्हणून यज्ञ करतोय आणि भूक लागू नये म्हणून यज्ञ करतोय. कारण का दादा, जर मला भूक लागली ना तर हातात झोळी घेऊन जावं लागतं आणि दुसऱ्याच्या आईला आई म्हणावं लागतं. दुसऱ्याच्या आईला आई म्हणणं खूप वाईट असतं, कारण मला आई नाही ना. कारण मी एखाद्याच्या दारामध्ये जातो आणि त्या बाईला भिक्षा मागायला जातो, माय भिक्षा आण दे. मला असं वाटायचं की ती बाई पीठ देईल, परंतु ती बाई पीठ न देता गुराच्या गोठ्यामध्ये जाते आणि शेण घेऊन येते. आणलेलं शेण माझ्या झोळीत टाकते. ज्या वेळेला ती शेण टाकते ना त्यावेळेला मला माझी आई आठवते. माझी आई जर असती ना तर त्यांनी पीठ मागून आणलं असतं आणि आम्हाला खाऊ घातलं असतं. उत्तर ऐका, या जगानं माऊलीला शेण दिलं. अजून ऐकताय? ज्या वेळेला मी भिक्षा मागून घराकडे जात असताना एखादा व्यक्ती माझ्याकडे बघतो आणि माझ्या समोर येतो आणि त्याला वाटतं यामध्ये पीठ आहे, तेव्हा तो येतो आणि झोळी फाडून टाकतो. झोळी फाडून टाकतो आणि त्याच्यावर थै थै नाचतो. ज्या वेळेला त्याच्यावर नाचणारा माणूस दिसतो ना त्यावेळेला माझा बाप आठवतो. माझा बाप जर असताना तर त्यांनी पीठ मागून आणलं असतं आणि आम्हाला खाऊ घातलं असतं. उत्तर ऐका, या जगानं माऊलीला शेण दिलं, पण ऐका, या जगानं माऊलीला शेण दिलं, पण माऊलीनं जगाला पसाय दान दिलं. पसाय दान दिलं तेव्हा लोकांना माऊली कळाली. त्या माऊलीच्या सुद्धा वाट्याला दुःख आहे. तुकोबाराय सांगतात, फक्त तुमच्याच वाट्याला दुःख नाही, माझ्या सुद्धा वाट्याला दुःख आलंय. अजून ऐकताय? माझ्या सासरेच्या घरी 3600 कुरूस होता. एवढ्या श्रीमंताची मुलगी मला दिली होती. म्हणजे मी पण काय कमी श्रीमंत होतो का? 65 लाख रुपयाची संपत्ती त्या काळात होती. 1.5 रुपये तोळा सोनं होतं तुकोबारायच्या काळामध्ये. तुकोबाराय सांगतात, 65 लाख रुपयाची संपत्ती माझ्या जगाला दान केली. त्या बदल्यात जगानं मला काय दिलं सांगू? माझ्या घरातली माणसं अन्न 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 करून मेली. एक दिवस गावातला पाटील सुद्धा माझ्यावर कोपला. महाराज कोपल लोक आता मज भीक कोण घाली. मला गावातल्या माणसांनी सुद्धा भीक दिली नाही. जे लोक माझ्या जवळ येत होते ते सुद्धा मला बोलत नाही. ऐका, एका टाळकऱ्याच्या बायकोनं मला निरोप दिला. शिवबा कासार नाव आहे त्याचं. त्याच्या बायकोनं मला निरोप दिला, महाराज आज माझ्या घरी आंघोळीला या म्हणून. पण तिच्या डोक्यामध्ये काय होतं सांगू? माझा नवरा जर तुकाराम महाराजाबरोबर फिरला तर घरी बोलून उकळत्या पाण्यानं आंघोळ घालीन. मी काय बी करल, मारून टाकील तुकोबारायला, पण माझ्या नवऱ्याला त्यांच्या सोबत जाऊ द्यायची नाही. म्हणून तुकोबारायला घरी बोलवलं आणि तुकोबारायला उकळतं पाणी समोर ठेवलं. चटका बसला हाताला, पण तरी सुद्धा माहित होतं काही जरी झालं तरी मला आंघोळ करायची. तुकोबारायने हात घातला पाण्यामध्ये, चटका बसला हाताला आणि हात केला पांडुरंगाकडे. हा पेटून उठला, हा जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला
लागला बनवा धाबरे केशवा माय बापा धाबरे केशवा माय बापा धाबरे केशवा माय बापा धाबरे केशवा माय बापा जय माझी काया लागला बनवा 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 जळे माझी काया लागला वनवा धावरे केशवा माय बापा देवा दाह झाला माझ्या शरीराचा आणि माझ्या शरीराला फोड आले जगद्गुरु तुकोबाराय सांगतात या समाजानं मला दुःख दिलंय दुःख म्हणून माझी अवस्था अशी झाली तुकोबाराय सांगतात मी माझ्या घरी निघालोय आम्ही विचारतोय तुकोबाराय असं कसं म्हणता मी माझ्या घरी निघालो अहो बसलायत ना तुमच्याच घरी ना तुकोबाराय सांगतात मी जिथं बसलोय ते माझं घर नाही ज्या देशात मी तुम्हाला दिसतोय तो माझा देश नाही ज्या वेशात मी तुम्हाला दिसतोय तो माझा वेश नाही देश वेश नो हे माझा सहज फिरत आलो करो सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो वाटत असेल तुम्हाला पण देव हे माझं गाव नाही आणि तुकाराम हे माझं नाव नाही मग जगद्गुरु तुकोबाराय तुमचं गाव कोणतं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आमचं गाव आहे वैकुंठ आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया आमचं वैकुंठ गाव आहे आता मी माझ्या घरी निघालोय तुकोबारायला विचारलं तुकोबाराय तुम्ही देवाकडेच का निघालात कारण अलीकडच्या काळात माणसं कुठेही जाते पण देवाकडे जाणार नाही कुठेही जाते पण देवाकडे जाणार नाही थोडस माफी मागून बोलू का देवाकडे जायचं म्हणलं की माणसाच्या जीवावरच येत सोपं सांगू का आज इथं टाळ वाजला आणि टाळाच्या जागेवर जर चाळ वाजला असता तर माथर सुद्धा म्हणलं असता मला पुढे जाऊ दे नाही तर सरपंच राग येईल कधी ते चाळ वाजल्यावर फक्त एक वाक्य मला बोलू दे आता एक वाक्य बोलू दे काही जणांनी चाळाचा आवाज ऐकून घर सोडलं आणि काही जणांनी टाळाचा आवाज ऐकून घर सोडलं पण ऐका ज्यांनी ज्यांनी चाळाचा आवाज ऐकून घर सोडलं त्यांचं आयुष्य बर्बाद झालं पण ज्यांनी ज्यांनी टाळाचा आवाज ऐकून घर सोडलं त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं क्या बात टाळाची ताकद आहे ना महाराज ती जगाच्या पाठीवर कुठेच नाही महाराज माणूस कुठं बी जाईल पण देवाकडे जाणार नाही मग तुकोबारायला विचारलं तुम्ही देवाकडेच का जाताय आता मला सांगा एवढा पाऊस झाला का झाला तर उन्हाळ्यामध्ये समुद्राच्या पाण्याला उष्णता आली त्याच्यापासून वाफ तयार होती ती वाफ वर जाती त्याच्यापासून ढग तयार होतात आणि ढग इकडे सरकतात कधी जून महिन्यामध्ये ज्या वेळेस थंड हवा लागते त्यावेळेस पाऊस आपल्या भागाकडे पडतो उदाहरणार्थ डोंगरावर पाऊस पडला पाऊस कुठे पडला डोंगरावर पाऊस पडला खूप पाऊस पडतो नद्या नाले एक होतात आणि पाण्याचा वाहता प्रवाह हा कुंकड असतो समुद्राकडे म्हणजे पाणी कुठून आलं समुद्रातून फिरून कुठं गेलं समुद्राकडे का देवाकडे जायचं ऐका अलीकडच्या काळामध्ये तुम्ही चूल पेटवली का पहिली चूल असायची आता गॅस आहेत जुन्या काळात बऱ्याच वस्तू होत्या त्या का आता राहिल्या नाही आता बरं चूल नाही आता गॅस आले बरं गॅस पेटवल्यानंतर त्याच्यापासून निर्माण होणारा अग्नी हा कुठे जातो
वर जातो. का वर जातो ऐका. अजून एक उदाहरण सांगतो. जर तुम्ही उसाची पाचट पेटवली त्याच्यापासून निर्माण होणारा अग्नी तो सुद्धा वर जातो. ऐका. अजून एक उदाहरण सांगतो. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही जर मेणबत्ती पेटवली त्याच्यापासून निर्माण होणारी ज्योत ती सुद्धा वर जाते. का वर जाते ऐका. एका खडवळानं काय केलं, मेणबत्ती अशी उलटी धरली. आता मला सांगा, मेणबत्ती उलटी जरी धरली तरी सुद्धा ती ज्योत वरच जाणार. का वर जाते नीट ऐका. अग्नीची देवता आहे सूर्य. अग्नीची देवता काय आहे, सूर्य आहे. मग ऐका, जगाच्या पाठीवर अग्नी कुठेही प्रगट झाला तरी तो सूर्याकडे जातो. जगाच्या पाठीवर पाणी कुठेही पडलं तरी ते समुद्राकडे जातं. तसं जगाच्या पाठीवर जीव कुठेही जन्माला आला तरी सुद्धा तो देवाकडे जातो. विठाला जीवाला देवाकडे जावंच लागतंय. म्हणून तुकोबाराय सांगतात मी देवाकडे जातोय. मग तुकोबारायला विचारलं, महाराज तुम्ही देवाकडे जाताय पण एकट्याला जाणं बरं नाही, आम्हाला सुद्धा देवाकडे जाण्याचा मार्ग सांगा. तुकोबारायने आपल्याला 4 मार्ग सांगितले. पहिला मार्ग सांगितला कर्म, दुसरा सांगितला ज्ञान, तिसरा सांगितला योग आणि चौथा सांगितला भक्ती. मार्ग किती झाले, 4. एकाला प्रश्न पडला 4 पैकी जावं कुणीकडं. कोणी म्हणतंय कर्म मार्गाने चला, कोणी म्हणतं ज्ञान मार्गाने चला, कोणी म्हणतं भक्ती मार्गाने चला, कोणी म्हणतं योग मार्गाने चला. नेमकं कोणत्या साधनांचं अवलंबन आम्ही करायचं. नाना साधनांच्या केल्या खटपटा. अनेक साधनांचं अवलंबन आमच्या समोर मांडलंय. नेमकं कोणत्या साधनांचं अवलंबन आम्ही करायचं. कोणी म्हणतं कर्म मार्गाने चला, पण कर्मानं बंधन निर्माण होत असतात. कर्म मार्ग चांगला आहे पण कर्मानं बंधन निर्माण होत असतात. आता पहिला मार्ग सांगितलेला आहे कर्म, दुसरा सांगितलेला आहे ज्ञान. ज्ञान मार्ग अति पवित्र आहे पण ज्ञान आलं की त्याच्या जोडीला अहंकार येतोच. ज्ञान एकटं कव्हाच येत नाही. माझ्यासारख्या 2च अभंग पाठ असणाऱ्या कीर्तनकाराला वाटतं की माझ्यासारखा कीर्तनकार अख्ख्या तालुक्यात नाही. म्हणजे ज्ञान एकटं कव्हाच येत नाही. ज्ञान आलं की त्याच्या जोडीला अहंकार येतोच. आता तिसरा सांगितला योग. आता मी त्या गोष्टीवर निषेध करण्यापेक्षा स्वतः माऊली सांगतात, मनोनी योगाच्या वाटा जे निघाले गा सोबटा तया दुःखाच्या वाटा भागाल्या. योगानं दुःख निर्माण होत असतं. हरिपाठामध्ये एक प्रमाण आलेलं आहे, योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. म्हणजे 4 मार्गापैकी एक मार्ग श्रेष्ठ ठरला. मग ऐका, कोणी म्हणत होतं की कर्म मार्गाने चला, कोणी म्हणत होतं की ज्ञान मार्गाने चला, की कोणी म्हणतं योग मार्गाने चला. पण ऐका, कर्मानं बंधन निर्माण होत असतात, ज्ञानानं अहंकार निर्माण होत असतो आणि योगानं दुःख निर्माण होत असतं. चौथा राहिलाय भक्ती. आता ऐका, कर्मानं तुम्ही देवाकडे जाताल, ज्ञानानं तुम्ही देवाकडे जाताल, योगानं तुम्ही देवाकडे जाताल, पण भक्तीनं देव आपल्याकडे येत असतो. मग ऐका, जगद्गुरु तुकोबारायला विचारलं, महाराज भक्ती मार्ग पटला पण त्यातली अशी भक्ती सांगा की ती भक्ती देवाला आवडली पाहिजे. तीच महाराजांनी अभंगाच्या पहिल्या हे थोर भक्ती आवडते देवा, 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 हे थोर भक्ती आवडते देवा,
हेची थोर भक्ती आवडते देवा 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 संकल्पावी माया संसाराची 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 ठेविले आनंदे तैसेची राहावे ठेविले आनंदे तैसेची राहावे ठेविले आनंदे तैसेची राहावे ठेविले आनंदे तैसेची राहावे देवीने आनंदे तैसेची यारावे देवीने आनंदे तैसेची यारावे देवीने आनंदे तैसेची यारावे देवीने आनंदे तैसेची यारावे हिची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसाराची ठेविले अनंते तैसे चिरावे चित्ती असू द्यावे समाधान. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला सांगतात भक्ती कशी करावी. संकल्पावी माया संसाराची संसाराबद्दल असणारी माया सोडून द्यायची ती भक्ती देवाला आवडते. मग तुम्ही म्हणता महाराज आम्ही आजपर्यंत भक्ती केली तरी सुद्धा आम्हाला फळ मिळालं नाही. ऐका, ज्यामध्ये फळाची अपेक्षा केली जाते ती भक्ती कधीच फळाला येत नसते. निस्वार्थ वृत्तीने केली जाते तिचं नाव भक्ती. स्वार्थी जीवन काहीच कामाचं नाही. म्हणून निस्वार्थ वृत्तीने केली जाते तिचं नाव भक्ती आहे. सुखाची अपेक्षा सगळ्यालाच आहे. जशी तुम्हाला आहे तशी सुद्धा आम्हाला आहे. परंतु ऐका, निस्वार्थ वृत्तीने जी भक्ती केली जाते तिचं नाव भक्ती असते. एक जण मारुतीच्या मंदिरामध्ये नारळ फोडायला गेला आणि मारुतीला म्हणायला लागला की देवा, आज माझा बीजगणिताचा पेपर आहे की माझ्यावर कृपा कर. आता मला सांगा, मारुतीला बीजगणिताने भूमिती येत असती का? अपेक्षा ठेवून जर भक्ती करत असेल तर ती भक्ती कधीच फळाला येत नसते. निस्वार्थ वृत्तीने केली जाते तिचं नाव भक्ती आहे. म्हणून स्वार्थी जीवन काहीच कामाचं नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात भक्ती कशी करावी. संकल्पावी माया संसाराची संसाराबद्दल असणारी माया सोडून द्यायची आणि ती भक्ती देवाला आवडते. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात हिची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसे चिरावे चित्ती असू द्यावे समाधान. तुम्हाला देव ठेवील तसं राहा आणि तुमच्या चित्तामध्ये समाधान असू द्या. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात वाहिल्या उद्वेग दुःखचे केवळ भोग नेते फळ संचिताचे. संचिताचा भोग तुम्हाला मिळणार आहे. प्रत्येक जीवाला कर्म हे करावं लागतं आणि केलेलं कर्म हे भोगावं लागतं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला एकच पर्याय आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात. हा तुका म्हणे घालू दयावरी भार तुका म्हणे घालू दयावरी भार तुका म्हणे घालू तयावरी भार तुका म्हणे घालू तयावरी भार हा तुका म्हणे घालू दयावरी भार तुका म्हणे घालू दयावरी भार तुका म्हणे घालू तयावरी भार तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पाये वाहू हा संसार
तैसे जिया रावे ठेविले आनंदे तैसे जिया रावे बाहू संसार देवा पाहे बाहू संसार देवा पाहे ठेविले आनंदे तैसेच रहावे ठेविले आनंदे तैसेच रहावे विठोबार खुमाई ठोबार खुमाई 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 विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार हरे हर हर खुमाई विठोबार खुमाई विठोबार विठोबार खुमाई खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सद्गुरु विठोबार खुमाये विठोबार खुमाई विठोबार खुमाये विठोबार खुमाई विठोबार हीच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसे चिरावे चित्त्या सोद्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखचे केवळ भोग नेते फळ संचिताचे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात तुम्हाला एकच पर्याय आहे तुका मने घालू देवावरी भार वाहू हा संसार देवा पायी एक शेवटचा प्रसंग 10 मिनिटात सांगतो आणि शेवेला पूर्णविराम देतो तुका मने घालू देवावरी भार वाहू हा संसार देवा पायी ऐका महाभारतातली एक कथा आहे धर्मराज युधिष्ठिर एका सभेमध्ये गेले कोणती सभा आहे पत्त्याचा डाव आता काळाच्या ओघाप्रमाणे हा डाव जरा बंद झालेला आहे कारण मोबाईल मध्येच निघाले लुडो आणि पबजी बरं का माणसानं कुठं जावं आणि कुठं जाऊ नये याला शास्त्र आहे 4 ठिकाण असे आहेत जिथं बोलवण्याची गरज नाही कुठं कुठं आई वडिलाच्या घरी मुलाला नाही बोलवलं तरी जाता येतं मित्राच्या घरी मित्राला नाही बोलवलं तरी जाता येतं गुरुच्या घरी शिष्याला नाही बोलवलं तरी जाता येतं आणि अशा भगवत कार्यामध्ये भक्ताला नाही बोलवलं तरी सुद्धा जाता येतं म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात तुका मने थेन पाचारिता जावे संत चरण भावे रिगावया अशा ठिकाणी बोलवायची गरज नाही पण हाच नियम कुठेही लावायचा नाही नाहीतर निघाले कुठेही जेवायला काही ठिकाणी बोलवलं तरच जावं आणि काही ठिकाणी नाही बोलवलं तरी सुद्धा जावं मग ऐका वास्तविक जर पाहिलं तर धर्मराज युधिष्ठिर हे एका सभेमध्ये गेले काही आमंत्रण नाही काही निमंत्रण नाही तरी सुद्धा त्या सभेमध्ये गेले आपलं अख्खं राज्य डावावर लावलं स्वतःची पत्नी सुद्धा डावावर लावली आपलं अख्खं राज्य गेलं दुर्योधनानं दुःशासनाला सांगितलं दुःशासन जाओ उस द्रौपदी को सभा मंडप पे खींच के लाओ फरफट द्रौपदीला भर सभेमध्ये ओढत आणलं महाराज कौरवे पांचाळी सभे माझे आणले वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली फरफट द्रौपदीला भर सभेमध्ये ओढत आणलं
द्रौपदीच्या डोळ्यातून पाणी आलं आणि द्रौपदीने आपल्या 5 पतीला आवाज दिला. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांना आवाज दिला, पण त्यांनी सुद्धा माना खाली घातल्या. पण गरम रक्ताचा भीम ताडकन उठला, पण त्याला सुद्धा धर्मानं सांगितलं, थांब भीमा. ब्रेक मारल्यासारखं भीम जागेवर थांबला. द्रौपदीनं ओळखलं आपले 5 पती सुद्धा आपली मदत करू शकत नाही. मग लक्ष गेलं कृपाचार्य, भीष्माचार्य, आचार्य यांच्याकडे लक्ष गेलं. 180 वर्षाचे भीष्माचार्य ज्यांच्याकडे सत्तेचा राजदंड होता, तिला वाटलं हे माझे नात्यानं सासरे आहेत, हे माझे मामाजी आहे, हे तरी मला या दुःखातून मोकळं करतील. पण त्यांनी सुद्धा सत्तेपुटी मान खाली घातली. आता मात्र द्रौपदीला राग आला आणि द्रौपदीनं भीष्माचार्याला प्रश्न केला, आचार्य मी हरल्या गेले का? कारण माझ्यापूर्वी माझे 5 पती जुगारात हरल्या गेले, ते कौरवाच्या पारतंत्र्यात आहे. मग पारतंत्र्यात राहणाऱ्या पांडवाला स्वतंत्र द्रौपदी पणावर लावण्याचा अधिकार होतो का आचार्य? ते आधी हरले, आता मला डावर लावता? भीष्माचार्य म्हणले, पोरी आता जरी तुझं खरं असलं तरी मी सुद्धा आता त्यांचं खाल्लेलं आहे. ही बिमारी तेव्हापासून आहे, बिमारी आताची नाही. ऐका, भीष्माचार्यासारख्या अधिकारी माणसाने मूर्ख माणसाचं अन्न खाल्ल्यामुळं द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा प्रसंग टाळू शकले नाही. मग ऐका, द्रौपदीनं ओळखलं भीष्माचार्य सुद्धा काहीच कामाचे नाहीत. आपले 5 पती ते सुद्धा आपली मदत करू शकत नाही. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे सुद्धा आपली मदत करू शकत नाही. ऐका, कशाला म्हणायचं रामायण आणि कशाला म्हणायचं महाभारत? एक शेवटचा प्रसंग सांगतो, ऐका. दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला म्हणायचं रामायण. आणि माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला म्हणायचं महाभारत. ऐका, दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला म्हणायचं भरत. आणि माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला म्हणायचं दुर्योधन. विठाला महाभारतातले भीष्माचार्य आणि रामायणातले जटायू. भीष्माचार्य आचार्य आहेत आणि जटायू पक्षी आहे. पण ऐका, भीष्माचार्याच्या पुढे वस्त्रहरण आणि जटायूच्या पुढे सीताहरण. पण यांच्याच कुळातले मुलं सुनेचं वस्त्रहरण करतात, तरी पण भीष्माचार्य एकही शब्द बोलत नाही. का? त्यांच्या शब्दामध्ये ताकद नव्हती. अरे भीष्माचार्याने एक शब्द जरी उच्चारला असता, खबरदार दुःशासन, लट 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 दुःशासन जागेवर कापला असता आणि वस्त्रहरण जागेवर थांबला असतं. पण ऐका, तरी सुद्धा भीष्माचार्य एकही शब्द बोलले नाही. परिणाम त्यांना बाणावर पडून मरावं लागलं. इकडं विचार करा जटाईचा. जटाईला माहित होतं सीतेला चोरून नेणारा लंकेचा राजा रावण आहे, माझ्यापेक्षा 1000 पटीनं बलवान आहे. मी मेलो तरी चालेल, पण सीतामाईला वाचवणार. परिणाम रावणानं खोटं बोलून जटाईचे दोन्ही पंख छाटले. रक्ताच्या चिळकांड्या जटाईच्या अंगातून उसळ्या मारू लागल्या. पण परिणाम जटाईला भगवंताच्या मांडीवर मरण आलं. इकडं विचार करा जटाईचा, इकडं विचार करा भीष्माचार्याचा. भीष्माचार्य एकही शब्द बोलले नाही. परिणाम त्यांना बाणावर पडून मरावं लागलं. विठाला विठाला द्रौपदीच्या डोळ्यातून पाणी आलं आणि द्रौपदीनं तात्काळ भगवंताचा धावा केला. कोठे गुंतलाशी
चाराया कोठे गुंतलासी द्वारकेचा राया 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 धाव रे केशवा माय बापा धाव रे केशवा माय बापा धाव रे केशवा माय बापा धावरे केशवा माय बापा कोठे गुंतलासी द्वारकेचा राया कोठे गुंतलासी द्वारकेचा राया कोठे गुंतलासी द्वारकेचा राया कोठे गुंतलासी द्वारकेचा राया रे ना कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया वेळ का सकयाला वेला. तात्काळ द्रौपदीनं भगवंताचा धावा केला आणि भगवंत गरुडाला मागे टाकून आले. त्वरा झाले गरुडा टाकीले मागे द्रौपदीच्या लागे नारायणे. तात्काळ द्रौपदीनं भगवंताचा धावा केला आणि त्या भगवंतानं गरुडाला मागे टाकलं आणि द्रौपदीचा वस्त्रहरणाचा प्रसंग टाळला. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, तुका मने घालो देवावरी भार वाहू हा संसार देवापायी. म्हणून झालेली सेवा ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपाशीर्वादाने त्याचप्रमाणे ज्यांनी मला कीर्तनाची सेवा दिली असे माझे गुरुवर्य हरिभक्त परायण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणजी महाराज जगताप यांच्यामुळे मला सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. मी माझ्या जीवनामध्ये मी माझं भाग्य समजतो महाराज. म्हणून त्यांना सुद्धा द्यावे तितके धन्यवाद. त्याचप्रमाणे गोड अशी साथ करतात असे आमचे हरिभक्त परायण सर्व महाराज मंडळी गुणीजन मंडळी. म्हणून सर्वांना दंडवत घालतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली मन मंदिरा गजर भक्तीचा